एक असा माणूस जो स्वतःला जगातील सर्वात बुद्धिमान समजत होता. एक माणूस ज्याने 14 जणांची हत्या केली. एक माणूस ज्याने मृत्यूदेहाच्या मेंदूचं सूप करून प्यायलं. या विश्वासाने की त्याची बुद्धी आणखी तीक्ष्ण होईल. हे कुठल्या हॉरर फिल्मची स्टोरी नाही, तर हे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये घडलेल्या सत्यकथा आहे. आणि या राक्षसाचं नाव होतं राजा कोलंदर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील एका अशा विकृत सिरियल किलरची कहाणी, जी ऐकून तुमची थरकाप उडेल. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी एक धक्कादायक माहिती आहे जी कदाचित तुम्हाला माहीत नसेल. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, पूर्वी जे अलाहाबाद म्हणून ओळखलं जायचं, हे शहर म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचं संगम, तीर्थक्षेत्र, विद्येचे केंद्र, कुंभमेळ्याची भूमी. पण वर्ष 2000च्या डिसेंबरमध्ये याच शहराजवळ एक असं प्रकरण उघडकीस आलं, जे ऐकून देश हादरून गेला. या भागात एक शेतकरी राहत होता, राम निरंजन. गावकरी त्याला राजा कोलंदर या नावाने ओळखायचे. बाहेरून पाहता एक सामान्य माणूस, पण मनातून तो राक्षस होता, ज्याने माणुसकीच्या सर्व सीमा केव्हाच ओलांडल्या होत्या. डिसेंबर 2000. पत्रकार धीरेंद्र सिंग अचानक गायब झाली. घरचे काळजीत पडले. शोध सुरू झाला. पोलिसांनी तपास हाती घेतला. सुरुवातीला वाटलं एखादं अपहरण असेल किंवा एखाद्या बातमीमुळे कुणाशी वाद झाला असेल. पण जसं तपास पुढे गेला, तसं एक अशी कहाणी समोर आली की पोलीसही हादरले. तपासात राम निरंजन उर्फ राजा कोलंदरचं नाव समोर आलं. पोलिसांनी त्याच्या शेताकडे मोर्चा वळवला आणि जे दिसलं ते पाहून अनुभवी पोलीस अधिकारी शॉक झाले. राजा कोलंदरच्या शेतातील एका बंद खोलीत पोलिसांना 14 मानवी कवड्या सापडल्या. पण या कवड्या कुठेतरी फेकलेल्या नव्हत्या. त्या एखाद्या देवळात मूर्तीसारख्या व्यवस्थित मजबूत ठेवल्या होत्या. एका ओळीत मांडलेल्या, जणू एखाद्या राजेच्या दरबाराचा सीन असावा. आणि इथे चौकशीत समोर आलं की राजा कोलंदर या कवड्यासमोर बसून कोर्ट भरवायचा. स्वतः न्यायाधीश, स्वतःच वकील, स्वतःच निकाल. त्या मृत्यू माणसांच्या कवट्यांना तो साक्षीदार मानायचा. या विकृत मानसिकतेला समजून घेणे सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. त्याने आपल्या मुलांची नावे सुद्धा याच मानसिकतेतून ठेवली होती, जी नावे होती अदालत, जमानत आणि आंदोलन. त्यांचं संपूर्ण जीवन एका विकृत कोर्टाभोवती फिरत होतं, जिथे तोच सर्वस्व होता. राजा कोलंदरची हत्या करण्याची पद्धत ठरलेली होती. तो विशिष्ट जातीच्या, विशेषतः उच्च शिक्षित आणि बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करायचा. त्यांचा ठाम विश्वास होता की बुद्धिमान माणसाचा मेंदू खाल्ल्याने त्याची स्वतःची बुद्धी तीक्ष्ण होते. हत्यानंतर तो पीडितांच्या मेंदूचं सूप तयार करायचा आणि ते पीत असे. मानसशास्त्राच्या भाषेत याला मॅजिकल थिंकिंग म्हणतात. म्हणजे असा विश्वास की एखाद्या गोष्टीचं सेवन केल्याने त्याचे गुण आपल्यात येतात. पण इतक्या टोकाच्या विकृतीत ते रूपांतर होणं हे सामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. तज्ज्ञांच्या मते राजा कोलंदरला ग्रँडिओस डिल्युजन, म्हणजेच आपण खूप विशेष आणि श्रेष्ठ आहोत, हा भ्रम होता. जेव्हा पोलिसांनी राजा कोलंदरला पकडलं, तेव्हा त्यांना कोणताही भीतीशिवाय सगळं कबूल केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला यात काहीही चुकीचं वाटलं नव्हतं. त्याचा आत्मविश्वास इतका होता की चौकशी दरम्यान त्याने स्वतःच्या सर्व गोष्टी सांगितल्या, जणू तो काहीतरी महान कार्य केल्याचं सांगत होता. 14 हत्यांचा गुन्हा सिद्ध झाला. पोलीस तपासात असंही समोर आलं की त्याने एकट्याने हे सगळं केलं. कोणताही साथीदार नव्हता. हे एकट्या माणसाने रचलेलं एक भयावह जाळ होतं. मृत्यूपीडितांचे कुटुंब, त्यांचे लहान मुलं, त्यांच्या आयुष्यातील निर्माण झालेल्या पोकळी त्या कधी भरून निघणार नाही. 2022 साली न्यायालयाने राजा कोलंदरला जन्मपेठीची शिक्षा सुनावली. न्यायालयात त्यांचं वर्तन मात्र तेच राहिलं. त्यांना कुठलाही पश्चाताप नव्हता. आता प्रश्न येतो, असे सिरियल किलर घडतात कसे? मानसशास्त्र तज्ज्ञाच्या मते अशा प्रकारामध्ये अनेकदा बालपणातील आघात, सामाजिक अपमान किंवा मानसिक आजार कारणीभूत असतो. राजा कोलंदरच्या बाबतीत त्याची श्रेष्ठत्वाची भावना आणि इतरांची किंमत शून्य हे 2 घटक प्रमुख होते. सायकोलॉजी आणि नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर याचं हे एक अत्यंत विकृत रूप होतं. त्याला कायद्याची, समाजाची किंवा इतर माणसाच्या जीवनाची कोणतीही किंमत नव्हती. आपल्या समाजात अशा विचारांना वेगळीच ओळख आणि मानसिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणं किती महत्त्वाचं आहे, हेच या प्रकरणातून दिसून येतं. 14 निष्पाप जीव, ज्यांना घरी परतायचं होतं, स्वप्न पूर्ण करायची होती, कुटुंबासोबत जगायचं होतं, त्यांचे अमूल्य जीव एका माणसाने विकृत भ्रमाने संपवले गेले. राजा कोलंदर आज तुरुंगात आहे, पण त्याने मागे सोडलेल्या वेदना त्या कुटुंबासाठी अजूनही जिवंत आहेत. हे प्रकरण आपल्याला सांगतं माणसाच्या मनात अंधार किती खोल असू शकतो आणि म्हणूनच मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं समाजाला किती महागात पडू शकतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा कसं काय.